आता ना गुढीपाडवा येत आहे बघा आणि गुढीपाडवा म्हटलं की पुरणपोळीची थाळी तर झालीच पाहिजे. तर तुम्ही पण ना ह्या गुढीपाडव्याला ना ही पुरणपोळीची जी थाळी आहे ना तुमच्या घरी नक्की बनवा बघा. सगळे घरचे ना तुमची खूप तारीफ करणार आणि याची रेसिपी तुम्हाला नक्की विचारणार त्यांनी. काय करायचं, पातेलं घ्यायचं, पातेल्यामध्ये ना 1.5 ग्लास ना आपल्याला हरभऱ्याची डाळ टाकायची आहे. चांगल्या प्रकारे पाणी टाकून मला चांगल्या प्रकारे 2 ते 3 वेळेस धुवून घ्यायचं. चला म्हणजे डाळ धुवून घेतली ना की त्याच्यामध्ये पांढरं पाणी जे निघतं बघा, हे सगळी बाहेरची डाळ असते. सो 2-3 वेळेस धुवून घेतलेलं खूप चांगल्या प्रकारे 2-3 वेळेस धुवून घ्यायची डाळ. नंतर मध्ये आणखीन पाणी टाकून ठेवायचं डाळीच्या वरी पाणी येईपर्यंत आणि झाकून ठेवून द्यायचं बघा 1 ते 2 तास चांगलं पाण्यामध्ये. चांगल्या प्रकारे त्याला मस्त जे आहे ते झाकून घ्यायचं, पूर्ण धुवून घ्यायचं आणि डाळ जी आहे ती बाजूला काढून घ्यायची. कुकरमध्ये काढून घ्यायची बाजूला आपल्याला. चांगल्या प्रकारे डाळ जे आहे ते सगळं जे पाणी जे टाकून घ्यायचं तेच पाणी नाही घ्यायचं आणि नंतर जे आहे ना त्याच्यामध्ये पाणी टाकून आणखीन 5 ते 6 शिट्ट्या मारून घ्यायच्या. थोडंसं डाळ जे असतं ना त्याच्यात थोडंसं किंचितवर पाणी घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे आपले जे बोट असतं त्याचे 1 ते 2 कांडेवरी पाणी आलं पाहिजे आणि ते गॅसवर ठेवायचं साईडला. गॅसवरती आपण आता लगेच आमटीची तयारी करणार आहोत. आमटीसाठी काय केलं बघा, इथं मी गॅसवरती मस्त ठेवलेला आहे कांदा पूर्ण भाजून घेतला आहे पूर्ण ते परतेपर्यंत, म्हणजे पूर्ण त्याला काळा वगैरे असा रंग आला आहे बघा सगळं ते तेवढं होईपर्यंत. इथे ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, मग त्याच्यामध्ये मीठ टाकले आणि तुम्हाला जेवढं बनवायच्यात ना पोळ्या त्याच्यानुसार पीठ घेऊ शकता. मला इथे 6 ते 7 अशा बनवायच्या आहेत. सो मी तेवढं घेतलेलं आहे पीठ मोजून वगैरे. आणि पाणी जे आहे ना ते आपल्याला हळदीच्या पाण्याने हे पीठ मळायचं आहे, कारण आज आपण मस्त अशा तेलातल्या पोळ्या बनणार आहोत. चांगल्या प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं बघा हाताने वगैरे सगळं. त्याचा मस्त असा गोळा बनवून घ्यायचा घट्टसर असा, जास्त पातळ गोळा करायचा नाही. लगेच ते एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं पार गोळ्याच्या वरी येईपर्यंत. आणि हे पण झाकून जोपर्यंत आपण दुसरी वगैरे तयारी करतो ना तोपर्यंत साईडला झाकून ठेवून द्यायचं बघा हे गोळा. तोपर्यंत ते मिक्सरमध्ये काय घेतलेलं आहे मी, थोडीशी साखर घेतलेली आहे, इलायची पावडर घेतलेला आहे आणि बडीशोप घेतलेली आहे. हे आपल्याला पुरणसाठी घ्यायचं आहे, पुरणासाठी पूर्णामध्ये टाकण्यासाठी. ह्याच्यामध्ये तुम्ही जायफळ पण घेऊ शकता. माझ्याकडे जायफळ नव्हतं सो मी टाकलेलं नाही आहे. डाळ आपली मस्त शिजलेली आहे हे बघा, पूर्ण प्रकार डाळ शिजलेली आहे. पाणी थोडंसं जास्त टाकलेलं होतं आपण, कारण आमटीसाठी नाही म्हणजे काढतात ते काढायचं होतं आपल्याला. आमटीसाठी जे लागतं ना आपल्याला याच्यातलं सगळं पाणी घेतो आपण आमटीसाठी. चांगल्या प्रकारे ते पाणी खाली काढून घेतलं आहे मी जेवढं होतं एक्स्ट्राचं ते. आणि 1 पळी जे आहे ना ते डाळ घेतलेली आहे ते पण चांगल्या प्रकारे अशा पूर्णाची जी चाळणी असते त्याच्याने छान प्रकारे असं चाळून मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण प्रकारे. तर आता आपलं बघा हे आमटीचं जे हे सारण असतं म्हणजे आळवण जे असतं तर ते साईडला मी काढून घेतलेलं आहे. आणि आता दुसऱ्या पातेल्यामध्ये ना आपण जी सगळी जी डाळ होती ना ती सगळी डाळ दळून घ्यायची बघा चाळणीने असंच करून. तुमच्याकडे पुरणपात्र असेल तर पुरणपात्रामध्ये पण तुम्ही दळून घेऊ शकता. आम्ही चाळणीने दळतो सो मी चाळणीने इथे दळून घेतलेलं आहे. तिथं कढई ठेवायची आहे, कढईमध्ये ही सगळी डाळ जी आहे ना ते टाकून घ्यायची आहे. आपण डाळ घेतलेली होती 2 ग्लास घेतलेली होती. सॉरी मी तुम्हाला आधी स्टार्टिंगला जे आहे ते 1.5 ग्लास म्हणले, पण मी 2 ग्लास डाळ घेतलेली होती. आणि जेवढी आपण डाळ घेतली तेवढे त्याच्यामध्ये गूळ टाकायचं. 2 ग्लासमध्ये मी गूळ घेतलेला आहे. जर गूळ टाकायचं नसेल तुम्हाला तुम्ही साखर पण टाकू शकता. तर मी साखर 2 ग्लासच घ्यायची, गूळ बी टाकला तर गूळ पण 2च ग्लास घ्यायचा. चांगल्या प्रकारे याला असं मिक्स करून घ्यायचं. चांगल्या प्रकारे पूर्ण त्याचं जे आहे ते पाणी डाळीमधलं जे आहे ते आटून गेलं पाहिजे, कारण थोडंसं आपण पूर्ण जरी पाणी काढलं तरी थोडंसं पाणी राहतं आणि नंतर ना गुळाला पाणी सुटतं सो ते आणखी थोडीशी पातळ होते. चांगल्या प्रकारे फेटत जायचं, असं घाबरायचं नाही की पातळ झालं म्हणून. नंतर आपण साखरेमध्ये जे सगळं टाकून ठेवलं होतं बघा मिश्रण ते पण मध्ये सगळे ॲड करून घ्यायचं. टेस्ट येण्यासाठी खूप भारी टेस्ट लागते याची. तसं गुळाच्या पोळ्याच खूप छान लागतात साखरेपेक्षा. चांगलं मस्त असं मिक्स करून घेतलं आहे बघा. तुम्हाला मी शेवटी सांगते की आपल्याला पुरण कधी आपल्याला समजतं की गडे हां पुरण आता झालं आहे आणि गॅस आपण बंद केला पाहिजे. चांगल्या प्रकारे पुरण मिक्स करून घ्यायचं. आणि शेवटी बघा आता पुरण झालेलं आपल्याला कसं बघायचं, आपण सेंटरमध्ये ना असं उलताना उभं करून ठेवायचं. इकडे पडलं की पुरण आपल्याला आणखीन थोडा गॅसवर चलावं लागेल आणि जर नाही पडलं तर पुरण बरोबर शिजलेलं आहे म्हणायचं, म्हणजे बरोबर पूर्ण सगळं पाणी वगैरे हे झाले. मस्त गॅस बंद करून द्यायचा, साईडला ठेवायचं. ते पीठ बाहेर काढून घेतलं मी, परातीमध्ये पीठ घेतलं, त्याच्यावर तेलाचा हात लावून चांगल्या प्रकारे त्याला मिक्स करून घेतलं आहे मी आणि छान असं त्याचा गोळा मळून घेतला आहे. तर ती गोळा पण छान आपला मळून झाला आहे, जास्त पातळ जास्त घट्ट पण नाही असा आपला गोळा मस्त असा झालेला आहे. चांगल्या प्रकारे सगळं मिक्स करून घेतलं आहे. काही गोळ्यांना आपण साईडला ठेवून देऊयात आणि आमटी करण्यासाठी घेऊयात. आमटीसाठी मी काय केलं ते पातेलं घेतलेलं आहे, कढईमध्ये पण करू शकतो आपण. त्याच्यामध्ये तेल टाकले, तेल चांगल्या प्रकारे गरम झाले की मी थोडीशी मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडली की ते जे आहे ना ते मी कांदा जे भाजून घेतला होता ते वाटून घेतला आहे. लसूण जे आहे ते वाटून घेतला आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला आहे. तेलामध्ये लगेच लसूण टाकायचं, लसूण फ्राय झाला, कढीपत्ता टाकायचा, लगे खोबरं वाटून घेतलेलं होतं मी ते खोबरं टाकून घ्यायचं मध्ये चांगल्या प्रकारे आणि चांगलं छान असं मिक्स करत राहायचं. तेल कमी जास्त वाटत असेल तर वरून तुम्ही टाकू शकता. नंतर मध्ये ती
भाजलेला जे कांदा होता वाटून घेतलेला ते मध्ये टाकून घेतला. आणखी छान असं मस्त असं परतवून घेतलं. आता याच्यामध्ये मसाले टाकूयात. मसाले म्हणजे काय, काळं वाटण टाकायचे 2 चम्मच आणि 2 चम्मच अंबारी मसाला टाकायचा. हिरवा अंबारी मसाला जो असतो तो, हिरवा अंबारी मसाल्याची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही जाऊन नक्की बघू शकता. त्याच्यामध्ये अंबारी मसाल्याची मी जे आहे ते लिंक देईल, नक्कीच जाऊन पटकन बाय करू शकता तुम्ही. तर छान त्याला मस्त असं मिक्स करून घेतलं आहे बघा. छान पूर्ण मसाला परतला केला की जे आपण जे काढून घेतलेलं होतं डाळीचं पाणी ते सगळं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. वरून थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली होती मी, आणि आणखीन वरून कोथिंबीर टाकायची त्या मसाल्यामध्ये पण टाकलेली होती. थोडीशी चिमूटभर अशी साखर टाकायची बघा, चवीनुसार मीठ टाकायचं. आणि जोपर्यंत साईडने त्याला उकळी येत नाही ना तोपर्यंत गॅस आपल्याला बंद करायचा नाही आणि याला ढवळायचं पण नाही आहे, नाही तर तरी जाईल आपली त्याच्यामुळे. तर आता काय करायचं, आपल्याला पोळ्या करायच्यात. पुरणाचा गोळा आणि पिठाचा गोळा तेवढाच घेतलेला आहे मी, सेम टू सेम बरोबर. आणि छान प्रकारे हाताने असं मळत जायचं बघा, मोठा गोळा करायचा. आणि हे मध्ये नंतर पुरण प्रेस करत करत जे उंडा असतो ते वरी आणायचा साईडचा, आणि छान त्याला एकजीव करून घ्यायचं. आणि वरचा एक्स्ट्रा पार्ट जे आहे ते काढून घ्यायचा. इथे ना आता पोळपाट घेतलेला आहे मी, पोळीपाट घेतलेला आहे आपला, आणि त्याच्यावरती चांगल्या प्रकारे एक प्लास्टिकचा जो असतो तसं ते आतरून घेतलेलं आहे, जेणेकरून पोळी आपली खाली चिटकणार नाही ना काही नाही. त्याला छान तेल लावून घेतले, पोळीला पण खालीवरून तेल लावून घेतले. आणि हाताने मस्त असं बघा थोडं स्थापन घ्यायचं. आपण लाटून पण घेऊ शकतो ही पोळी बरं का, असं नाही आहे की लाटून नाही घेतली पाहिजे. शेवटी मी थोडी लाटते, कारण हाताने पटकन फास्ट होते बघा, आणि खूप लवकर होते पोळी, आणि जास्त टाईम पण नाही लागत. शेवटी उगा आपल्या हाताची वणं वगैरे दिसायला नको म्हणून ना त्याला त्याच्यावर असं छान असं बेलन पसरवून घेतलं होतं मी. मस्त अशी छान पोळी दिसते, पुरण एकदम लुसलुशीतमध्ये दिसतं बघा. आपली पोळीनं मस्त अशी होत चाललेली आहे, किती मोठी झालेली आहे बघा. शेवटी मस्त असं जे आपलं बेलन वगैरे असतं त्याच्यावरती फिरवून घ्यायचं. तव्यावरती तवा चांगला गरम करायचा, लगेच वरती जी आहे ती कागद टाकून घ्यायचा प्लास्टिकचा, आणि साईडला काढून घ्यायचा. खाली वरी करत करत मस्त अशी पोळी जी आहे ना ते मस्त अशी भाजून वगैरे घ्यायची बघा. मस्त पोळी फुगते. तूप टाकू शकता, तेल टाकू शकता तुम्ही, किंवा असं पण खाऊ शकता, कारण आधीच आपण तेल वगैरे त्याला लावलेलं होतं त्याच्यामुळे. छान प्रकारे खालीवरी करायचं. मस्त अशी पोळी ऑटोमॅटिक फुगते. खूप भारी रेसिपी आहे, खूप लवकर होते, जास्त टाईम पण लागत नाही याला, आणि खूप इझी पण आहे. जास्त असं काही अवघड नाही आहे या पोळ्या बनवण्यासाठी. ह्या गुढीपाडव्याला तुम्ही ह्या पोळ्या नक्की ट्राय करा. मला नक्की सांगा कशा वाटल्या ते कॉमेंटमध्ये, किंवा कधी पण कशाला पण कोणत्या मसाल्याला तुम्ही हे ट्राय करू शकता. मस्त वरून मी तेल लावून घेतले, कारण तूप पण लावू शकतो, आपल्या मनावर आहे. तर मस्त आपल्या पोळ्या रेडी आहेत. आमटी, भात, कुरवड्या, भज्जे वगैरे सगळं काही थालीमध्ये व्यवस्थित सर्व करून घ्यायचं बघा. रेडी आहे. घरच्यांना ही रेसिपी तुम्ही नक्की खाऊ घाला, आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या अशाच रेसिपीसाठी.